चला तर आज आपण आलूपासून झटपट असा नाश्ता बनवणार आहोत। मी इथे आलू घेतलेला आहे। आलूचे आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे। पूर्ण आलूची साल इथे मी काढून घेतलेली आहे। आलू जर आपण असाच बाहेर ठेवला तर लालसर आपला आलू हा पडतो, काळसर लालसर। त्यामुळे आपल्याला आलू पाण्यामध्ये असं खिसून घ्यायचं आहे, पाण्यामध्येच घ्यायचं आहे। पांढरा शुभ्र असा आलू आपला राहील पाण्यामध्ये खिसून घेतल्यावरती। अशा प्रकारे आपल्याला आलू हा खिसून घ्यायचा आहे। खूप झटपट अशी ही रेसिपी आहे, खूप मस्त लागते। तुम्ही घाईमध्ये असाल तरीही बनवू शकता। 4 ते 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते। तर पूर्ण आपल्याला आलूमधलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे। किती पांढरा शुभ्र असा आलूचा खिसा झालेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे पूर्ण हे पाणी टाकून द्यायचं आपल्याला। पूर्ण आलूचा खिस काढून घ्यायचा आहे पाण्यामधून। पाणी आपल्याला बिलकुल ठेवायचं नाही यामध्ये। आता मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्यामध्ये बेसन घालणार आहे 2 चम्मच। रवा व बेसन असं छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। थोडं थोडं करून त्यामध्ये पाणी घालायचे। गाठी वगैरे बिलकुल आपल्याला होऊ द्यायच्या नाही। मी इथे 1 चम्मच घातलेला आहे बेसन। पुरेसं होईल अर्धे इथे 1 वाटी रव्याला। व त्यामध्ये 1 आलू खिसून टाकलेला आहे। ते छान आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण हे छान। गाठी वगैरे बिलकुल आपल्याला यामध्ये होऊ द्यायच्या नाही। थोडं थोडं जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। गाठी वगैरे यामध्ये बिलकुल आपल्याला होऊ द्यायचे नाही। जास्त घट्टसर आणि जास्त पातळही नाही, आपल्याला मीडियमच हे बॅटर तयार करायचं आहे। खूप झटपट अशी ही रेसिपी आहे। खायला तर खूपच मस्त लागते। तुम्ही चटणी बनवली तरी पण चालते किंवा दह्याबरोबर खाल्लं तरी पण चालते। 1 चम्मच मी यामध्ये जिरा पावडर घातलेला आहे व थोडंसं ओवा चिमूटभर व थोडंसं मीठ घातलेलं आहे यामध्ये। हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता छान असं फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये लाल तिखटही घालू शकता, पण मी लहान मुलांना बनवत असल्यामुळे मी यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल तिखट काहीही वापरलेलं नाही। तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता। मस्त अशा प्रकारे बॅटर रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता मी ते 1 तवा ठेवला आहे गरम डोशाचा, छान असा गरम झालेला आहे। थोडंसं तेल लावून घ्यायचं, नाही लावलं तरी पण चालतं। मी इथे तेल वगैरे काहीही लावलेलं नाही, बघू शकता। असं आपल्याला पसरवून टाकायचं आहे छान डोशासारखं। जसं आपण डोसा बनवतो त्या पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढं पातळसर बनवायचं तेवढं तुम्ही पातळही आणि किंवा जाडसर बनवायचं जाडसरही बनवू शकता। बिलकुल मोडत नाहीत हे आलूचे डोसे। तर साईडने आपल्याला तेल सोडायचं आहे, आपण तेल लावलं नव्हतं। सहज असा निघला जाईल हा डोसा। साईडने तेल थोडंसं सोडलं की मस्त आपल्याला वरची बाजू ही पूर्ण अशी कोरडी होऊ द्यायची आहे। वरची बाजू पूर्ण अशी बघू शकता, पूर्ण अशी कोरडी झालेली आहे। तर आपण ह्याला पलटवून घेऊ। सहज असा पलटला जाते, मस्त छान असा खरपूस भाजला गेलेला आहे हा डोसा, बघू शकता तुम्ही। मस्त असं सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे आपल्याला दोन्ही बाजूने। तर याला पण आपण पलटवून घेऊ। या बाजूने पण छान आपल्याला असं भाजून घेऊ। खूप कमी तेलामध्ये हा डोसा तयार होतो। एक वेळेस तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बघा तुम्हाला मी एकदम असं जवळून दाखवत आहे, किती जाळीदार असा हा डोसा तयार झालेला आहे। एकदम असा मऊ होतो। दुसरा पण तसंच आपण त्याच पद्धतीने बनवू। बिलकुल हे डोसे मोडत नाहीत। तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। अशाच पद्धतीने वरची आपल्याला पूर्ण बाजू अशी कोरडी झाली की आपल्याला हे डोसा पलटवून घ्यायचा आहे। तेल वगैरे बिलकुल लावायची गरज नाही। एका डोशाला लावलं की परत लावायची गरजही नाही। बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे। खूप झटपट असे हे डोसे बनतात। एक वेळेस तुम्ही नक्की बनवून बघा। तुम्हाला जवळून दाखवते, बघू शकता किती जाळीदार असा हा डोसा तयार झालेला आहे। एकदम असा स्पंजी मऊ डोसा होतो, हे एकदम मऊ असा। झटपट असे हे डोसे बनतात, नक्की तुम्ही एक वेळेस बनवून बघा। चला तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. बघू शकता किती मऊ असे सॉफ्ट असे डोसे आपले रेडी झालेले आहे. तुम्ही दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर सुद्धाही खाऊ शकता. चला तर पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. अशाच तुम्हाला साध्या सोप्या रेसिपी बघायला मिळतील घरगुती. चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.